नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शिरसाट सायन्स. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला लेक्चर नंबर 5 मध्ये अभ्यास करायचा आहे प्रेशर ऑन सॉलिड्स, प्रेशर ऑन लिक्विड, गॅस प्रेशर आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय, या 4 कंटेंटचा अभ्यास या लेक्चरमध्ये आपल्याला करायचा आहे. याआधी आपण आधीच्या लेक्चरमध्ये प्रेशर म्हणजे काय त्याच्या संदर्भात अभ्यास केला, प्रेशरचं युनिट पाहिलं आणि सर्वात महत्त्वाचं जी एक वाक्य ज्याचा आपण अभ्यास केला, लुक ॲट दिस, इफ एरिया इन्क्रीजेस प्रेशर रिड्यूस फॉर द सेम फोर्स अँड इफ द एरिया डिक्रीजेस द प्रेशर इन्क्रीजेस फॉर द सेम फोर्स. म्हणजेच याचा अर्थ असा की क्षेत्रफळ वाढले की त्याच बलाला दाब कमी होतो आणि क्षेत्रफळ कमी झाले की त्याच बलाला दाब वाढतो. आणि या सेंटेन्सवरून आपण कितीतरी प्रश्नांचे उत्तर देऊ शकतो. तर आज आपल्याला ज्या भागाचा अभ्यास करायचा आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम प्रेशर ऑन सॉलिड. लुक ॲट दिस, एअर प्रेशर इज एक्झर्टेड ऑन ऑल द ऑब्जेक्ट्स केप्ट इन एअर व्हेन अ वेट इज केप्ट ऑन अ सॉलिड. Pressure is exerted on it and this pressure depends on the value of the weight and the contact area between the two. याच्यात आपल्याला सर्वप्रथम स्थायूवरील दाब याचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे हवेत ठेवलेल्या सर्व स्थायू पदार्थावर हवेचा दाब असतोच. स्थायूवर एखादे वजन ठेवले तर त्या वजनामुळे स्थायूवर दाब पडतो आणि तो त्या वजनावर व वजनाच्या स्थायीवरील संपर्काच्या क्षेत्रफळावर अवलंबून असतो. जेवढेही पदार्थ या ॲटमॉस्फिअरमध्ये आहे त्यांच्यावर हवेचं प्रेशर तर असतंच. आता जेव्हा सॉलिड पदार्थाचा जर आपण विचार केला तर एखादा वजन जर एखाद्या स्थायू पदार्थावर जर ठेवलेलं असेल तर तो त्या स्थायू पदार्थावरील किती एरियावर तो कॉन्टॅक्टमध्ये आला त्याच्यावर तो डिपेंड करतो. हे आपण एकदा एक ॲक्टिव्हिटी इथे दिलेली आहे ट्राय धिस मध्ये, त्याच्यावर आपल्याला आणखी कन्सेप्ट क्लिअर होतील. दिस ॲक्टिव्हिटी, डू द ॲक्टिव्हिटी ॲज डिपेक्टेड इन फिगर 3.5 व्हॉट इज सीन. ही फिगर 3.5 आहे, याला आपण 3.5A म्हणू, याला B म्हणू आणि याला C म्हणू. आता याच्यामध्ये काय काय दिसतं ते आपण पाहू. बघा, सर्वप्रथम फिगर जी आहे 3.5 ए मध्ये काय आहे, द प्लँक इज हॉरिझॉन्टल. इथे एक लाकडी फळी जी ठेवलेली आहे एक हॉरिझॉन्टल आहे, आडवी ठेवलेली आहे. देन 3.5B याच्यामध्ये काय दिसतं बघा, 4 बुक्स आर प्लेस साइड बाय साइड ऑन द प्लँक अँड द प्लँक बेंड स्लाइटली ड्यू टू द प्रेशर प्रोड्यूस बाय द वेट ऑफ द बुक्स. तर याच्यामध्ये काय आहे की 4 बुक्स जे आहे ते 1 बाय 1 साइड म्हणजे एका पाठोपाठ एक अशा प्रकारे अरेंज केलेले आहे आणि त्यामुळं जी प्लँक आहे ती काही प्रमाणात थोड्या प्रमाणात बेंट झालेली इथे आपल्याला दिसते. देन फिगर 3.5C, आता याच्यामध्ये काय होतं बघा, द 4 बुक्स आर प्लेस वन अबो द अदर. आता इथे जे आहे ते 4ही बुक्स जे आहे ते एकावर एक अशा प्रकारे ते अरेंज केलेले आहे आणि कुठे ठेवलेले आहेत, ओव्हर द मिडल ऑफ द प्लँक, बरोबर सेंटरला जे लाकडी फळी आहे त्याच्या सेंटरला ठेवलेले आहेत. हिअर द एरिया ऑफ द सरफेस ऑफ द प्लँक ऑन विच द फोर्स ॲक्ट इज रिड्यूस बाय फॅक्टर ऑफ 4 रिलेटिव्ह टू अन अर्लियर केस. हेन्स द प्लँक बेंड्स कन्सिडरेबली. काय झालं की इथे सुरुवातीला जे 4ही बुक्स होते ते एका बाजूला एक अशा प्रकारे ठेवले होते आणि त्याच्यामुळे त्याचा एरिया जो आहे तो इन्क्रीज झालेला होता आणि एरिया इन्क्रीज झाला त्यामुळे इथे प्रेशर जे आहे हे प्रेशर रिड्यूस झालं. परंतु इथे काय झालं की 4ही बुक्स जे आहेत हे एकावर एक ठेवले आणि बुक्स एकावर एक ठेवल्यामुळे इथे एरिया रिड्यूस झाला आणि एरिया रिड्यूस झाला त्यामुळे इथे प्रेशर इन्क्रीज झालं आणि दॅट्स वाय द प्लँक विच इज द बेंट ॲट द सेंटर. आणि त्याच्यामुळं जे प्लँक आहे, जी लाकडी फळी आहे, ही जिथे आपण बुक्स ठेवलेले आहेत त्या भागामध्ये बेंट झालेली आपल्याला दिसते. अँड धिस इज द इन केस ऑफ प्रेशर ऑन सॉलिड. इथे यूज युअर ब्रेन पॉवर काही प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. यू मस्ट हॅव सीन
a vegetable vendor carrying a basket on her head. She keeps a twisted piece of cloth on the head below the basket. How does it help? हे आपण पहा, भाजीची पाटी डोक्यावर घेऊन जाणारे जे भाजीवाले जे असतात त्यांच्या डोक्यावर पाटीखाली एक कापडाची चुंबड असते. याचा काय उपयोग होतो? बऱ्याचदा पहा, अशा प्रकारचं जर तुम्ही कुठून पाणी जर आणत असाल आणि डोक्यावर जर एखादं भांडं आणत असाल तर आपण चुंबड घेतो. चुंबड म्हणजे काय, कापडाचा एखादा जो दुपट्टा वगैरे जो राहतो त्याला आपण गुंडाळून डोक्याखाली घेतो. आणि त्याच्यामुळं काय होतं की हा कशा प्रकारे उपयोगात पडतो की डोक्याचा जो सरफेस आहे तो सरफेस एरिया कमी असतो आणि त्यामुळं जे आपण कोणतं वेट डोक्यावर घेतलेलं आहे त्याचं प्रेशर इन्क्रीज होतं. परंतु अशा प्रकारे जर चुंबळ आपण डोक्यावर जर घेतली तर जो सरफेस एरिया आहे तो इन्क्रीज होतो. इमॅजिन करा, सपोज हे हेड आहे आणि इथे जर एखादी वस्तू जर अशी टचमध्ये येत असेल तर हा सरफेस एरिया इथे कमी आहे आणि हा सरफेस एरिया इथे कमी असल्यामुळे काय होतं की इथे त्याचं प्रेशर इन्क्रीज होतं. परंतु याच जर ठिकाणी चुंबड जर ठेवल्या गेली, बघा इथे हेड आहे आणि इथे जर अशा प्रकारची चुंबड जर ठेवल्या गेली तर हा सरफेस एरिया इन्क्रीज झाला आणि या सरफेस एरिया इन्क्रीज झाल्यामुळे इथे प्रेशर रिड्यूस होतं. म्हणजे जो वेट आहे त्या वेट जो आहे त्याचा आपल्या डोक्यावर जे प्रेशर आहे ते रिड्यूस होईल. हा त्याच्यामधला पहिला बेनिफिट इथे दिसतोय. सेकंड, we cannot stand at one place for a long time. How then can we sleep on a place for 8 and add hours? बघा, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग असा आहे की आपण जास्त वेळ एकाच ठिकाणी उभे राहू शकत नाही. मग एकाच ठिकाणी 8-8 तास झोपू कसे शकतो? आता याला कारण असं आहे की आपण एकाच ठिकाणी जर उभे राहत असू तर आपण पायावर उभे राहतोय आणि म्हणजेच काय झालं की आपला सरफेस एरिया जो आहे तो कमी झालेला आहे आणि सरफेस एरिया कमी झाल्यामुळं आपल्या डोक्यावर जे प्रेशर आहे, हवेचं जे प्रेशर आहे, ज्याला आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतो, ते इन्क्रीज होईल. परंतु ते जर आपण जर झोपलेलो असेल तर आपला जो सरफेस एरिया आहे तो इन्क्रीज होईल आणि सरफेस एरिया इन्क्रीज झाला की काय होतं की प्रेशर जे आहे ते प्रेशर रिड्यूस होतं. हेच इथे या बाबतीत घडताना आपल्याला दिसेल. व्हेन वी स्टँड अवर वेट ॲक्ट्स ऑन रिलेटिव्हली स्मॉल सरफेस एरिया रिझल्टिंग इन इन्क्रीज टेन्शन on the muscles of our legs and hence we cannot stand at one place for a long time. And when we sleep our weight act on a relatively large surface area resulting in comparatively reduce the tension and therefore we can sleep on a place for 8 and odd hours. And this is the in case of question number second. Then third one, for skiing on ice why are long flat ski used? प्रत्येक प्रश्न जे आहे या प्रत्येक प्रश्नाचा संबंध जे स्टेटमेंट आपण आधी रीड केलेलं आहे की ज्याच्यामध्ये आपण म्हटलेलं आहे की जेव्हा सरफेस एरिया इन्क्रीज होतो तेव्हा प्रेशर रिड्यूस होतं आणि जेव्हा सरफेस एरिया रिड्यूस होतो तेव्हा प्रेशर इन्क्रीज होतो. इथे सुद्धा तोच भाग आहे की जे बर्फावरून घसरण्यासाठी पसरट फळ्या का वापरल्या जातात? स्केटिंग करण्यासाठी. सरळ सरळ जे आपण आईसवर जे लोक स्केट करतात त्याच्यामधलं पहा, जर अशा प्रकारचे जे लाकडी जे फळ्या असतात पसरट आणि याच्यावर जेव्हा ते उभे राहतात तेव्हा इथे काय झालेलं की हा सरफेस एरिया इन्क्रीज होतो. अशा प्रकारचे त्याच्यावर ठेवून स्केटिंग केल्या जातं. आता याच्यावर काय होतं की हा सरफेस एरिया इन्क्रीज होतो. सरफेस एरिया इन्क्रीज झाला म्हणजे प्रेशर रिड्यूस होतं आणि जर सरफेस एरिया जर कमी असला तर काय झालं असतं की प्रेशर इन्क्रीज झालं असतं आणि आपण त्या बर्फाच्या आतमध्ये रुतलो असतो. परंतु इथे अशा प्रकारचं जे साधनं आहेत की ज्याच्या साहाय्याने त्या आईसवर स्कीइंगसाठी यूज केल्या जातात तर याच्यावर सरफेस एरिया इन्क्रीज झाल्यामुळे प्रेशर रिड्यूस होतं अँड दॅट्स वाय वी कॅन इझिली स्की ऑन आईस. याचं ॲन्सर मी इंग्लिशमध्ये सांगतो. द प्रेशर produced by a given force depend on the area on the surface on which the force acts. The greater the surface area, the less is the pressure produced. And the skis used to slide over snow are long and flat so that the area is increased and hence the pressure is decreased. And this makes it easier to slide over snow.
and this is the in case of pressure on solid. And second one, that is the use your brain power. इथे आपण प्रेशर ऑन सॉलिड याचा अभ्यास केलेला आहे आणि नंतर यूज युअर ब्रेन पॉवर याच्यामध्ये काही प्रश्न त्यांनी आपल्याला विचारले, त्याचे सुद्धा आन्सर आपण इथे पाहिलेले आहेत. याच्यामध्ये प्रेशर ऑन सॉलिडमध्ये काय आहे की जेव्हा हवेमध्ये ठेवलेल्या सर्व स्थायू पदार्थावर हवेचा दाब असतो. स्थायूवर एखादे वजन जर ठेवले तर त्या वजनामुळे स्थायूवर दाब पडतो. तो त्या वजनावर व वजनाच्या स्थायूवरील संपर्काच्या क्षेत्रफळावर अवलंबून असतो. सर्वात महत्त्वाचा जे सेंटेन्स आहे, this pressure depend on the value of the weight and the contact area between the two, and this is the pressure on solid. आता आपल्याला अभ्यास करायचा आहे सेकंड टॉपिक, दॅट इज द प्रेशर ऑन लिक्विड. प्रेशर ऑन लिक्विड नेमकं कशा प्रकारचा जो दाब आहे, जे द्रवाचा दाब कशा प्रकारचा आहे त्यांनी इथे ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. आधी ॲक्टिव्हिटी पाहू आणि त्याच्यावरून मग आपण ते समजून घेऊया. ॲक्टिव्हिटी फर्स्ट, टेक अ प्लास्टिक बॉटल, टेक 10 centimeter long piece of a glass tube on which a rubber balloon can be fitted. Warm up one end of the glass tube and gently push in the bottle at about 5 centimeter from the bottom. To avoid water leakage, apply molten wax on the side of the glass tube. Now fill water slowly in the bottle and see how the balloon inflates. What is observed? The pressure of water acts on the sides of bottle as well. ॲक्टिव्हिटी फर्स्ट दिलेली आहे. ती ॲक्टिव्हिटी फर्स्ट जी आहे त्या ॲक्टिव्हिटी फर्स्टसाठी इथे आपण ती डायग्राम दिलेली आहे 3.6. ती बघा काय म्हटलेलं यांनी इथे आपल्याला ॲक्टिव्हिटीमध्ये. प्लॅस्टिकची एक बाटली घ्या, रबरी फुगा ज्यावर बसेल अशा काचेच्या नळीचा साधारणतः 10 सेंटीमीटर लांबीचा तुकडा घ्यायचा आहे. नळीचे एक टोक जरा गरम करून हलकेच बाटलीच्या तळापासून 5 सेंटीमीटर वर बाटलीत एका बाजूने दाबून आत जाईल असे बसवा. हे बघा, एक आपण काय केलेले आहे, प्लास्टिकची बॉटल घेतली, त्याच्यानंतर 5 सेंटीमीटर साधारणतः 10 सेंटीमीटर लांबीचा एक काचेची आपण ट्यूब घेतली, ही इथे मी फिट केलेली आहे आणि ती गरम करून त्या प्लास्टिकच्या बॉटलच्या आतमध्ये साधारणतः खालून 5 सेंटीमीटर डिस्टन्स सोडून आपल्याला आतमध्ये ती प्रेस करून लोटायची आहे. आणि आतमध्ये फिट केल्यानंतर इथे जो ज्या प्लास्टिकच्या बॉटलच्या आतमध्ये आपण ट्यूब जी फिट केलेली आहे त्याच्या बाजूला, वरच्या बाजूला आपल्याला तिथे वॅक्स लावायचा आहे की जेणेकरून आतमध्ये जे आपण पाणी टाकणार आहे ते पाणी त्याच्यामधून बाहेर येणार नाही. नंतर काय केलेलं आहे की ही जी ट्यूब आहे या ट्यूबच्या या वरच्या भागामध्ये इथे बलून आपण फिट केलेला आहे. अँड धिस इज द ॲक्टिव्हिटी फर्स्ट. आता याच्यावरून आपल्याला काय दिसते, म्हणजे काय होईल की जसं जसं आपण त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत, एक थोडं पाणी जसं जसं आपण त्याच्या आतमध्ये टाकतोय, पाणी टाकत असताना तो जो बलून आहे तो आपल्याला इथे फुगताना दिसतो. याचाच अर्थ असा, द प्रेशर ऑफ वॉटर ॲक्ट्स ऑन द साइड्स ऑफ द बॉटल ॲज वेल. म्हणजे जे पाणी आपण आतमध्ये टाकलेलं आहे, जे लिक्विड आपण आतमध्ये टाकलेलं आहे ते सुद्धा काय करतं की ते प्रेशर या बॉटलचं जे सरफेस आहे त्याच्यावर तो ॲक्ट्स होताना आपल्याला दिसतोय. म्हणजे जे लिक्विडचं प्रेशर जे तो ज्या कंटेनरमध्ये आहे त्या कंटेनरमध्ये सुद्धा त्याचं प्रेशर त्याच्या चहूबाजूला पडताना इथे आपल्याला दिसतं. म्हणजे सरळ लिक्विड जो आहे तो त्या कंटेनरवर प्रेशर अप्लाय करीत असतो. अँड धिस इज द ॲक्टिव्हिटी नंबर फर्स्ट, ज्याच्यामध्ये आपण कॉन्क्लुजन काढलं कोणतं की द प्रेशर ऑफ वॉटर ॲक्ट्स ऑन द साइड्स ऑफ बॉटल ॲज वेल. देन ॲक्टिव्हिटी नंबर सेकंड, हिअर मी ॲक्टिव्हिटी रीड करतो, लक्ष द्या. टेक अ प्लास्टिक बॉटल, पियर्स इट विथ अ थिक निडल ॲट द पॉईंट 1, 2, 3. एक प्लास्टिक बॉटल घ्यायची आहे आणि तिला हे बघा पॉईंट 1, पॉईंट 2 आणि पॉईंट 3 या 3 ठिकाणी तिला छिद्र करायचे आहेत. फिल वाटर इन द बॉटल अप टू फुल हाईट ॲज शोन इन फिगर. वाटर जेट्स विल बी सीन इमर्जिंग अँड प्रोजेक्टिंग आउट. नंतर काय केलं, एकदा मी पूर्ण रीड करतो मग तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करतोय. द वॉटर जेट इमर्जिंग फ्रॉम द होल ॲट द टॉप विल फॉल
close to the bottle, the jet from the lowest hole falls farthest from the bottle. Then also jet coming out from the two holes at the same level fall at the same distance from the bottle. And what is understood from this? बघा काय केलेलं आहे, एक बॉटल घेतलेली आहे, त्या बॉटलला इथे जे 1 2 3 3 नंबर दिलेले आहे त्याला होल केलेले आहेत आणि होल केल्यानंतर ही बॉटल पूर्ण पाण्याने फिल केलेली आहे. जेव्हा हे पाण्याने पूर्ण फिल केली आणि त्याला 3 छिद्र आपण आधीच पाडलेले आहेत, त्याच्यामुळे काय होईल की या तिन्ही छिद्रामधून पाणी जे आहे ते बाहेर पडायला सुरुवात होईल. मग याच्यामध्ये तुम्ही काय दिसतं, तुमच्या लक्षात काय आलेलं आहे की जिथे 1 नंबरचं जे होल आहे की 1 नंबर ज्याला आपण दिलेला आहे तिथून पाणी जे आहे, जे पाण्याची जी धार आहे ती सर्वात दूर पडलेली आपल्याला इथे दिसते. बघा हे सर्वात लांब आहे, त्याच्यानंतर सेकंड नंबर आणि सर्वात कमी जी आहे ही थर्ड नंबरवर आपल्याला धार जी आहे ती आपल्याला या बॉटलची पडताना दिसते. मग हे नेमकं कशामुळे होतं? जर सपोज इथे 1 नंबरच्याच बाजूला इथे आपण दुसरं जर होल केलं असतं तर या 1 नंबरचं म्हणजे या लेवलवर जेवढंही धार जी आहे पडणार आहे त्यांचं अंतर हे सेम असेल. परंतु जर हाईट जशी आपण वर जातो तसे त्याचं जे प्रेशर आहे धारेचं हे कमी होतं. हे कशामुळे होतं तर याच्यात तुमच्या एक लक्षात आलेलं असेल, तर लिक्विड प्रेशर इन्क्रीजेस ॲट द डेप्थ ऑफ द लिक्विड इन्क्रीजेस. हे लिक्विड प्रेशर जे आहे हे खालच्या बाजूला जास्त असलेलं आपल्याला इथे दिसतं. या भागामध्ये धार जास्त लांब पडण्यामागं कारण काय की वरून जे पाणी आहे या पाण्याचं प्रेशर जे आहे हे खालच्या बाजूला जास्त असलेलं इथे दिसते. आणि त्याच्याचमुळं आपण जर धरण जर पाहिलं आणि धरणाच्या भिंती जर पाहिल्या तर धरणाच्या भिंती ह्या खालच्या बाजूला खूप मोठ्या प्रमाणात ब्रॉड असतात आणि वरच्या बाजूला त्या नॅरो होताना आपल्याला दिसतात. म्हणजे कन्स्ट्रक्शन करताना खालचा जो भाग आहे धरणाच्या भिंतीचा हा ब्रॉड असतो आणि वरच्या पोर्शनमध्ये तो नॅरो असतो, कारण पाण्याचं सर्वात जास्त प्रेशर जे आहे हे खालच्या बाजूला असतं आणि ते पूर्ण प्रेशर म्हणजे एवढं मोठं पाणी थोपवून ठेवण्यासाठी खालचा धरणाचा भाग हा ब्रॉड असतो आणि वर जसं जसं आपण आलो तसं पाण्याचं प्रेशर जे आहे कमी होत जातं आणि म्हणून वरच्या भागात धरणाची भिंत जी आहे ही नॅरो होताना आपल्याला दिसते. अँड धिस इज द इन केस ऑफ दॅट इज द प्रेशर ऑफ लिक्विड. ओके, आता त्याच्यानंतर आपल्याला ज्याचा अभ्यास करायचा आहे गॅस प्रेशर. Look at this gas pressure. If a balloon is inflated by filling air by mouth, it inflates on all sides. If a pinhole is created in the balloon, air leaks out and the balloon does not inflate fully. It is realized that, like a liquid, gas also exerts pressure on the wall of the container in which it is enclosed. All gases and liquids have a common name, fluid, and fluids in a container exert a pressure from within on the wall and the bottom of the container. A fluid enclosed in a container exerts its pressure equally in all directions at a point within the fluid. बघा सर्वात पहिलं फ्लुइड म्हणजे काय की जे पदार्थ आहे ज्याच्यामध्ये गॅस आणि लिक्विड जे पदार्थ येतात त्यांना त्यांनी फ्लुइड असं म्हटलेलं आहे. आता वायूचा दाब जो आहे गॅस प्रेशर याच्यामध्ये त्यांनी एक एक्सपेरिमेंट आपल्याला दिलेला आहे की एक बलून घ्यायचा, त्याला आपण तोंडाने जेव्हा त्याच्यामध्ये हवा भरतो तर बलून जो आहे तो आपल्याला चारही बाजूनी फुगलेला दिसतो किंवा फुगत जातो. पण जर फुग्याला जर आपण एखादं बारीक छिद्र जर पाडलं तर त्याच्यामधून हवा बाहेर जात राहते आणि तो फुगा जो आहे तो पूर्ण फुगत नाही. यावरून काय लक्षात येतं की वायू जो आहे म्हणजे गॅस हा सुद्धा लिक्विड सारखाच ज्या भांड्यामध्ये असेल ज्या पात्रामध्ये असेल तर त्या पात्राच्या भिंतीवर म्हणजे चहूबाजूला तो दाब तिच्यावर एक्झर्ट करतो, प्रेशर एक्झर्ट करतो आणि लिक्विड सारखंच आपल्याला इथे गॅसचं सुद्धा प्रेशर आपल्याला पाहायला मिळतं. अँड धिस इज द इन केस ऑफ गॅस प्रेशर. हे सरळ सरळ आपण इथे असं म्हणू शकतो की गॅससुद्धा हा आपल्या चहूबाजूला सेम प्रेशर एक्झर्ट करतो आणि त्याचबरोबर ज्या कोणत्या कंटेनरमध्ये जर तो आपण ठेवलेला असेल, इन्क्लोज केलेला असेल तर त्या कंटेनरच्या बॉटमवर सुद्धा त्याचं प्रेशर एक्झर्ट होतं. अँड धिस इज द इन केस ऑफ प्रेशर ऑफ सॉलिड
pressure of liquid and pressure that is the gas pressure. आता यात मधला लास्ट टॉपिक that is the atmospheric pressure. What is the atmospheric pressure? Atmospheric pressure म्हणजे नेमकं काय? तर look at this. Air surrounds the earth from all sides and this layer of air is called atmosphere. And the atmosphere exists to about 16 kilometer height. It further extends up to about 400 kilometer in a very dilute form. And the pressure created due to air is called atmospheric pressure. आपल्या सभोवताली हवेचं एक एन्व्हलप आहे ज्याला आपण वातावरण म्हणतो आणि हे जे वातावरण आहे हे आपल्याला माहिती आहे की 16 किलोमीटरपर्यंत चांगल्या प्रकारे आपल्या पृथ्वीच्या पासून म्हणजे पृथ्वी जी आहे पृथ्वीच्या सरफेसपासून 16 किलोमीटरपर्यंत ॲटमॉस्फिअरची लेअर आहेच परंतु त्याच्याही वर आणखी 400 किलोमीटरपर्यंत ही लेअर आपल्याला पाहायला मिळते वातावरणाची. तर इथे वर जसे आपण जातो तसतशी हवा ही विरळ होत जाते आणि इथे जे प्रेशर आहे वरच्या डायरेक्शनला जर आपण गेलो तर इथे प्रेशर जे आहे ते हळूहळू हवेचं कमी होत जाते. म्हणजे हवेचं जे प्रेशर असतं त्यालाच वातावरणीय दाब असं म्हटलं जातं आणि ज्याला इंग्लिशमध्ये आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर असं म्हणतो. द प्रेशर क्रिएटेड ड्यू टू एअर. द प्रेशर क्रिएटेड लुक ॲट दिस ड्यू टू एअर इज कॉल्ड ॲटमॉस्फेरिक प्रेशर. हवेमुळे निर्माण झालेल्या दाबाला वातावरणीय दाब असे म्हटले जाते. लुक ॲट दिस. इमॅजिन दॅट अ व्हेरी लॉंग हॉलो सिलेंडर ऑफ युनिट क्रॉस सेक्शन एरिया इज स्टँडिंग ऑन द सरफेस ऑफ द अर्थ अँड इट्स कंटेन एअर. त्यांनी ही जी डायग्राम दिलेली आहे इथे 3.8. द वेट ऑफ धिस एअर इज द फोर्स अप्लाइड in the direction of the center of the earth, and this means that the atmospheric pressure is the ratio on this weight divided by the area of surface. आता इथे काय केलेलं की त्यांनी म्हटलं अशी कल्पना करा की एक क्षेत्रफळाच्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक लांबच लांब पोकळ दंडगोल उभा आहे इथे असा ज्या प्रकारे आहे हा आणि त्यात हवा आहे. या हवेचे वजन हे पृथ्वीच्या दिशेने लावलेले बल आहे. याचाच अर्थ हवेचा दाब म्हणजे हे वजन आणि पृष्ठभागाचे क्षेत्रफळ याचे गुणोत्तर होय. म्हणजे आता इथे जर आपण पाहिलं तर काय लक्षात येतं की जे वेट आहे ते पृथ्वी जे आपल्याला इथं कसं दिसतंय की इट मीन्स द ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज द रेशिओ ऑफ दिस वेट डिवायडेड बाय द एरिया ऑफ द सरफेस. म्हणजेच हवेचा दाब म्हणजे काय वजन आणि पृष्ठभागाचे क्षेत्रफळ या दोघांचे गुणोत्तर होय. इथे या दंडगोलामध्ये एक इमॅजिन केलेलं आहे की हा याच्यामध्ये एअर आहे आणि खालच्या डायरेक्शनला तुम्हाला पहा की ते हवा इथे एकदम गळत स्वरूपात आणि वर जसे जसे आपण जातो तशी ती आपल्याला विरल स्वरूपात पाहायला मिळते. आता इथे त्यांनी आपल्याला युनिट दिलेलं आहे. द एअर प्रेशर at the sea level is called 1 atmospheric pressure and air pressure decreases as one goes up in height from the sea level. सी लेवलचं जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे किंवा जे हवेचा जो दाब आहे त्याला 1 ॲटमॉस्फिअर असं म्हटलं जातं आणि जसे जसे आपण वरच्या डायरेक्शनला जाऊ तसं तसं तिथलं जो हवेचा जो दाब आहे म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे ते हळूहळू डिक्रीज होत जाईल. आता इथे युनिट दिलेला आहे 1 ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू 101 इंटू 10⁻³ पास्कल इज इक्वल टू 1 बार अँड इज इक्वल टू 10⁻³ m बार. देन सेकंड 1 m बार दॅट इज द ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू हे जे साईन आहे त्याला काय म्हटलेलं आहे ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू 10⁻² पास्कल अँड दॅट इज द इन ब्रॅकेट त्यांनी हेक्टोपास्कल असं सुद्धा म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये atmospheric pressure is specified in the unit m bar or hectopascal. हे atmospheric pressure साठी सहसा m bar किंवा hectopascal हे युनिट वापरले जातं. The atmospheric pressure at a point in air is equal from all sides. How is this pressure created? If air exists in a closed container, the air molecule in a random motion continuously hit the wall of the container and in this interaction a force is exerted
on the wall of container and the pressure is created due to this force. आता याच्यात काय झालेलं आहे, वातावरणीय दाब जो आहे हा हवेतील एखाद्या बिंदूवर सर्व बाजूनी असतो. मग हा दाब कसा तयार होतो? आता या कंटेनरमध्ये जर आपण पाहिलं तर या कंटेनरच्या आतमध्ये आपण हवा आहे आणि हवेचे जे आतमधले ॲटम जे आहेत हे रँडमली मूव्ह करत असतात. रँडम मोशन हे एकदम स्पीडली इकडे तिकडे मूव्ह करतात आणि हे मूव्ह होत असताना हे या कंटेनरचे जे वॉल आहे त्या वॉलला जाऊन आदळतात आणि त्याच्यामुळं त्यांची गती जी आहे ती आणखी वाढते आणि ड्यू टू द इंटरॅक्शन बिटवीन देम, त्याच्या या जे कंटेनर आहे या कंटेनरच्या वॉलवर त्याचं प्रेशर एक्झर्ट होतं आणि त्यामुळे तिथे प्रेशर क्रिएट झालेलं आपल्याला दिसतं. अँड धिस इज द इन केस ऑफ ॲटमॉस्फेरिक प्रेशर. Then next paragraph. We constantly bear the atmospheric pressure on our head. However, the cavities in our body are also filled with air and arteries and veins are filled with blood, and therefore we do not get crushed under water and due to atmospheric pressure, as the pressure is balanced. The Earth's atmospheric pressure decreases with the height from the sea level as shown in figure 3.9. बघा इथे सर्वात महत्त्वाचा टॉपिक इथे दिलेला आहे की एवढं मोठं ॲटमॉस्फेरिक प्रेशर जर आपल्या डोक्यावर आहे किंवा जर आपण पाण्याच्या आतमध्ये जर गेलो तर आपण आताच अभ्यास केलेला आहे की तिथे सुद्धा आपल्याला प्रेशर जे आहे लिक्विडचं म्हणजे प्रेशर ऑफ लिक्विड ते सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे की लिक्विडचं सुद्धा प्रेशर राहतं. मग आपल्या डोक्यावर ॲटमॉस्फेरिक प्रेशर जर एवढं मोठं आहे तर मग आपली बॉडी बस्ट का होत नाही, फुटून का जात नाही? याला कारण असं आहे की आपल्या बॉडीच्या आतमध्ये काही इथे एअर कॅव्हिटीज आहेत आणि त्याचबरोबरीने आपल्या जे ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये वेन्स आणि आर्टरी मेन पार्ट्स आहेत की ज्याच्या आतमध्ये ब्लड्स आहे आणि हे जे ब्लड आहे ब्लड आणि आपल्या बॉडीमध्ये असलेल्या ज्या एअर कॅव्हिटीज आहेत याच्यामध्ये सुद्धा जे प्रेशर असतं हे प्रेशर आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे हे इक्वल असतं आणि त्याच्यामुळं आपली बॉडी या ॲटमॉस्फेरिक प्रेशरमध्ये सुद्धा सर्वाईव्ह करू शकते. इमॅजिन करा जर आपल्या बॉडीमध्ये ज्या कॅव्हिटीज आहे तिथे एअर नसती आणि आपल्या बॉडीच्या आतमध्ये जे ब्लड आहे ते जर नसतं, जे त्यांचं प्रेशर जर नसतं तर मग आपली बॉडी या ॲटमॉस्फेरिक प्रेशरमुळं बस्ट झाली असती. हे सर्वात महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा हा प्रश्न विचारला जातो की या वातावरणाचं एवढं मोठं प्रेशर असताना सुद्धा की आपण याच्यामध्ये सर्वाईव्ह का करतो? तर याच्यामध्ये कारण एकच आहे की आपल्या शरीरातील पोकळ्यांमध्ये हवा असते आणि रक्तवाहिन्यामध्ये रक्त असते आणि त्यामुळे हे जे आपल्या बॉडीचं इंटरनल जे बॉडीचं प्रेशर जे आहे ते आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे बॅलन्स होतं आणि त्याच्यामुळं आपण या ॲटमॉस्फिअरमध्ये सर्वाईव्ह करू शकतो. आणि इथे दिलेला जो भाग आहे की जसे जसे आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे जसे आपण वर जाऊ तसं ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे डिक्रीज होत जातं. फिगर 3.9 दिलेली आहे ती एकदा आपण पाहून घेऊया. ही जी इथे फिगर 3.9 दिलेली आहे की जसे जसे आपण वरच्या डायरेक्शनला जाऊ तसं ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे इथे आपल्याला कमी होताना दिसतंय. लुक ॲट दिस इज द ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि इथे त्यांनी हाईट दिलेली आहे. हे सर्व ठिकाणी ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे आणि जसे जसे आपण इकडे समोर उंचावर जातो तसं ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे डिक्रीज होत आहे. इथे एक तुम्हाला शेवटचा प्रश्न त्यांनी दिलेला आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. दिसलं? यूज युअर ब्रेन पॉवर. ॲट द सी लेवल द ॲटमॉस्फेरिक प्रेशर 101 into 10 raised to the power 3 Pascal is acting on a table top of size 1 meter square under such a heavy pressure. Why does not the table top crumble down? म्हणजे बघा काय झालेलं आहे, इथे त्यांनी प्रश्न आपल्याला असा विचारलेला आहे की 1 मीटर स्क्वेअर पृष्ठभाग असलेल्या टेबलावर समुद्र सपाटीस 101 गुणिला 10⁻³ पास्कल इतका दाब प्रयुक्त असतो आणि इतक्या प्रचंड दाबाने टेबलाचा पृष्ठभाग तुटून कोसळत का नाही? कारण जर तो टेबल आहे तर टेबलावर जेवढं प्रेशर एक्झर्ट होतं आहे तेवढंच प्रेशर त्या टेबलाच्या खालून सुद्धा एक्झर्ट होतं आहे आणि ते दोन्ही प्रेशर जे आहे ते इक्वल होतं आणि त्याच्याचमुळे तो टेबल जो आहे इट डज नॉट क्रम्बल डाऊन. म्हणजे द एअर बिलो द टेबल top exert pressure 101 into 10 raised to the power 3 Pascal on it in the upward direction.
म्हणजे जे टेबल आहे या टेबलच्या खालून सुद्धा जे प्रेशर आहे ते सुद्धा अपवर्ड डायरेक्शनला तेवढंच प्रेशर अप्लाय करतं जेवढं वरच्या डायरेक्शन होत असतं. आणि दीज आर द इक्वल अँड दॅट्स वाय द टेबल टॉप डज नॉट क्रम्बल डाऊन. आणि त्याच्यामुळे तो टेबल जो आहे तो तुटून कोसळत नाही. अँड धिस इज द लेक्चर नंबर 5 ज्याच्यामध्ये आपण अभ्यास केलेला आहे. एक सर्वात महत्त्वाचा पहिला पॉईंट दॅट इज द सॉलिड प्रेशर ऑफ सॉलिड, देन प्रेशर ऑफ लिक्विड अँड लास्ट वन दॅट इज द गॅस प्रेशर. आणि नंतर सर्वात शेवटी अभ्यास केलेला आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशरचा. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि हा जो भाग आहे हा समजून घ्या. थँक्यू.